नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला मंजिरीचा ढोंगीपणाचा कळस पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागात काय घडलं आणि काही नाही हे आपण चला जाणून घेऊया सविस्तर रिव्ह्यूमध्ये. तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते की रामपुरेंच्या घरात न्यूज चॅनलवाले आलेले असतात मॅगझिनसाठी. तर अनन्या तिच्या आईला बोलते की आई, या लोकांचं फक्त मॅगझिनवरच नाही तर यांचं न्यूज चॅनल पण आहे आणि त्यावर ते आपला व्हिडिओ अपलोड करणार आहेत म्हणून. तेव्हा हे सगळा प्रकार सुरू असताना इकडे अथर्व आणि मीरा अत्यंत रागाने मंजिरीकडे बघत असतात, कारण की अथर्वलाही आता मंजिरीचं चेटकिनीचं रूप कळलं आहे. तेव्हा इंटरव्ह्यू सुरू झाल्यावर रिपोर्टर पहिले सगळा इंट्रोडक्शन करून देते रामपुरे घराण्याचं आणि मग मंजिरीला प्रश्न विचारते की दादासाहेबांच्या निधनानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या घराला आणि कुटुंबाला कसं सांभाळलं. यावर मंजिरी अत्यंत खोटं नाटक करायला सुरुवात करते आणि स्वतःला इतके बिचारी दाखवते की मी एक अनाथ अबला नारी होती. मंजिरी ही अबला नारी बोलते त्यावर दामोदर मस्त टोला मारतो कमी आवाजात, अबला नाही बला आहे ही या घरची. तेव्हा मंजिरीचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसतं, तर मंजिरी सांगायला सुरुवात करते की मी अनाथ असताना दादासाहेबांनी मला या घरात सहारा दिला. त्यांनी मला फक्त सांभाळलं नाही तर मी त्यांची केवळ बायको नाही तर खऱ्या अर्थाने अर्धांगिनी आहे. मंजिरी ज्या दादासाहेबांना तिने स्वतः मारले त्यांच्याच नावाचा वापर करून स्वतःची ग्रेट इमेज बनवत असते. या सगळ्या ढोंगी प्रकाराचा मीरा आणि अथर्वला खूप राग येत असतो. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेबांनी एवढ्या घरासाठी जे काही केलं आहे ना, हा वारसा सुरू राहायला हवा. अथर्वचा राग इकडे अनावर झालेला असतो. मंजिरी बोलत असते की आज दादासाहेब घरात नाहीत, पण या घराचे सगळे कोपरे मला त्यांची आठवण करून देतात. तेव्हा मंजिरी बोलते की मी कधीही कुठलाही निर्णय घेतला तर ते कायम माझ्या पाठीशी आहेत आणि मला धीर देतात असं वाटतं मला. मंजिरी बोलते की मला माहिती आहे ते आपल्यात नाही आहेत, पण मी त्यांचं जाणं अजून स्वीकारू शकलेलं नाही आहे, पण ते नाही आहेत खरंच. मालिकेत आता 2 मोठे ट्रॅक सुरू झाले आहेत. एकीकडे मंजिरीचा मीडियासमोरील ढोंगी ड्रामा आणि दुसरीकडे अडगळीच्या खोलीत अंबिकाच्या हाती लागलेली ती जादुई बखर. अंबिका तिच्यात काय आहे ती शोधायला गेलेली असते. तर इंटरव्ह्यू चालू असताना मंजिरी दादासाहेबांबद्दल बोलता बोलता मगरीचे अश्रू ढाळायला सुरुवात करते. ती इतकं हुबेहूब नाटक करते की तिला कॅमेऱ्यासमोर रडू कोसळतं आणि रडता रडता चॅनलवाल्यांना सॉरीही बोलते. मंजिरीचा हा भोळा अवतार पाहून अनन्या भावूक होते आणि तिच्या आईला ती जवळ घेते. आई प्लीज शांत हो आणि स्वतःला सांभाळ. मंजिरीचं हे वरचं ढोंग असतं. हा सगळा प्रकार अथर्व आणि मीराचा संताप अनावर होत असतो. मीरा अतिशय रागाने मंजिरीकडे पाहत असते आणि दुसरीकडे मंजिरी तिरप्या डोळ्यांनी मीराकडे बघून मनातल्या मनात आसुरी आनंद घेत असते. तिला आतून मीरा आणि अथर्वच्या हतबलतेवर हसायला येत असतं. घरात हा सगळा ड्रामा सुरू असताना अंबिका अडगळीच्या खोलीत तपास करत असते की बखरमध्ये काय आहे म्हणून ते. तेव्हा ती बखराचा गंथ उचकटायला लागते, पण ते बखराचे पानाचे तुकडेच हातात येतात असतात तिला. त्याच्यामुळे अंबिका ती बखर उघडायला जशी जाते पुन्हा तसंच होतं. तेव्हा अंबिका बोलते की आता मी काय करू, जसं ओपन करायला तसं त्याचे तुकडेच पडत आहेत. तेव्हा अंबिकाला युक्ती सुचते, तशी ती पुन्हा एकदा चमत्कारिक टिचकी वाजवते आणि मग एक चमत्कार घडतो. त्या बखरीमध्ये लिहिलेले सगळे रहस्यमयी अक्षरं आणि आजची ती जुनी स्टोरी पुस्तकातून बाहेर पडून हवेवर तरंगायला लागतात. अंबिकाला खूप आनंद होतो हे दृश्य पाहून. तिला ते हवेत तरंगणाऱ्या अक्षरांमध्ये चेटकिनीच्या अंताची पूर्ण स्टोरी स्पष्ट दिसायला लागते आणि ती खूप खुश होते. इकडे मंजिरीचं नाटक झाल्यावर आता मीरासमोर कॅमेरा येतो. मीरा दादासाहेबांनी या घरासाठी लोकांसाठी काय केले, त्यांचं कसं कर्तृत्व होतं याबद्दल रामपुरे घराण्याचं खरा इतिहास अभिमानाने सांगायला सुरुवात करते. इंटरव्ह्यूमध्ये मीरा दादासाहेबांबद्दल बोलायला सुरुवात करते तेव्हा ती अत्यंत भावूक होते. दादासाहेबांनी या कुटुंबासाठी काय केलं आहे, त्यांनी आपल्या मुलांना कसं जीवापाड जपलं आणि या संपूर्ण घराला कसं सांभाळलं हे मीरा खूप सुंदर शब्दात मांडते. दादासाहेबांच्या कार्याचा हा गौरव ऐकून बाजूला असलेला अथर्वच्या मनाचा बांध फुटतो. वडिलांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. मीराच्या या बोलण्यामुळे वातावरणातील खोटेपणा दूर होऊन खऱ्या भावना समोर येतात. मीराचं बोलणं संपताच रिपोर्टर तिला एक प्रश्न विचारतो की दादासाहेबांच्या पश्चात आता या घरची इथल्या सगळी जबाबदारी संपूर्ण त्यांची पत्नी यांनी खांद्यावर घेतली आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे. हा प्रश्न ऐकून संपूर्ण हॉलमध्ये एकाकी शांतता पसरते. तेव्हा अशा तणावाच्या वातावरणात मीरा
उत्तर देते की माईक हातात घेते आणि अत्यंत हुशारीने बोलते. माझ्या सासूबाईंनी म्हणजे मंजिरी मॅडमनी ही जी काही जबाबदारी घेतली आहे ती अगदी योग्यच आहे. मीराचे हे अनपेक्षित उत्तर ऐकून स्वतः मंजिरीलाही मोठा धक्का बसतो. तेव्हा अनन्याही तिच्याकडे बघत असते. ती अचानक आपली बाजू कशी घेते. तेव्हा दादासाहेबांच्या घराची आणि कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि एक पत्नी म्हणून, एक अर्धांगिनी म्हणून त्यांचे हे कर्तव्य त्यांनी पार पाडलं पाहिजे. मीराने मंजिरीच्या अबला नारीच्या नाटकाला थेट कर्तव्याच्या चौकटीत अडकवून दिलं आहे. मीराने मंजिरीच्या जबाबदारीला तिचं कर्तव्य म्हटल्यानंतर रिपोर्टर पुन्हा प्रश्न विचारतो की मंजिरी मॅडमबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, म्हणजे त्यांच्यातले असे कोणते गुण तुम्हाला भावतात. मंजिरीला ते प्रश्न विचारतात की मंजिरी मॅडमचा कुठला गुण तुम्हाला चांगला वाटतो. तेव्हा मीरा मंजिरीचं भरभरून कौतुक करत असते. इच्छा नसतानाही तिला कॅमेऱ्यासमोर कौतुक करावं लागतं. इकडे आता माईक अथर्वजवळ द्यायला लावतात. तेव्हा अथर्वला प्रश्न विचारला जातो की आई म्हणून मंजिरी मॅडमचं कर्तव्य काय. अथर्व माईक घेऊन उभा असतो. त्याचा संताप अनावर झालेला असतो. त्याच्या डोळ्यांमध्ये राग सळसळत असतो. सगळ्यांचं उत्तर अथर्व काय बोलतो सगळ्यांचे चेहरे अथर्व काय बोलतो याच्याकडे असतात. तेव्हा मीरा अथर्वला थोडंसं खुणावते आणि काम डाऊन करते, पण अथर्व काहीच बोलत नाही. तेवढ्यात ते रिपोर्टरांनाही समजत नसतं की अथर्व उत्तर देत नाही म्हणून. तेव्हा पुन्हा ती रिपोर्टर प्रश्न विचारते की अथर्व सर, तुमची आई तुम्ही लहान असतानाच गेली होती ना, त्यानंतर मंजिरी मॅडमनेच तुम्हाला सांभाळलं आहे ना, तर मग तुमचा अनुभव सांगा म्हणून. पुन्हाही अथर्वला काही बोलता येत नसतं. अथर्वचा संताप इतका अनावर झालेला असतो की तो उठतो आणि माईक जोरात टेबलवर आदळतो आणि तिथून चालला जातो. तेव्हा मीरा आवाज येते की वेदाचे बाबा. अथर्व थांबत नाही आणि सरळ आपल्या खोलीत निघून जातो. इकडे सगळे उठतात. तेव्हा रिपोर्टरही बोलतात की आपण नंतर इंटरव्ह्यू घेऊया, त्याची काही हरकत नाही आहे, आम्हाला निघायला हवं. तेव्हा अनन्याला खूप राग येत असतो आणि अनन्या पुटपुटत असते की दिस इज टू मच. दादा असं वागूच शकत नाही, हे सगळं मीरा वहिनीमुळे होते म्हणून. तेव्हा मंजिरी लगेच रिपोर्टर्सना बोलते की मी तुमची माफी मागते, जे काही झालं त्याबद्दल. तुम्ही मला तुमचं कार्ड देऊन ठेवतात का, म्हणजे आम्ही फोन करू म्हणून. तेव्हा ते लोक तिला कार्ड देतात. तेव्हा मंजिरी मनाशी पुटपुटते की अथर्व, तू स्वतःच माझ्या हातात हत्यार दिलंस. आता तुला कळेलच की ही बदनामी नाचक्की काय असते ते. आता ही जादूची खेळ खूप झाली, आता बघ मी काय करते ते. मीरा इकडे अथर्वला बोलते की वेदाचे बाबा काय केलं तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. ती बाई माझ्यासमोर ममतेचा त्यागाचा पुतळा बनत होती, ती एवढी खोटं नाटक करत होती. मी तुला सांगतो की आपण काही चुकलेलं नाही. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, अहो रामपुरे कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे, मीडियावाले काय छापतील, आपले नाचक्की होईल. तेव्हा अथर्व बोलतो की ते आपल्या विचारल्याशिवाय काही छापणार नाही. अथर्व तिथून रागात पुन्हा निघून जातो. अथर्व चालला जातो. अंबिका तिथे खुश होऊन येते आणि बोलते की मीरा लवकर चल, आपण त्या बखरीतली पानं वाचू शकतो. तेव्हा त्या दोघी खुश होतात. इकडे मंजिरी अनन्याला मुद्दामच इमोशनल ब्लॅकमेलमध्ये फसवत असते आणि बोलते की अनन्या हे सगळं माझ्यासोबतच का होतं गं. मंजिरी उगाचं नाटक करत बोलत असते की अथर्वचं बघितलं ना कसा वागला तो, निदान मीडियासमोर सुद्धा असं वागायला पाहिजे होतं का, जर त्याला बोलायचं नव्हतं तर नसतं बोलला असता ना. तेव्हा अनन्या बोलते की आई, यात दादाची काहीच चूक नाही, यात सगळी त्या मीरा वहिनीची चूक आहे आणि मी त्या मीरा वहिनीला सोडणार नाही. मी बघते असं बोलल्यावरच मंजिरी बोलते की नाही, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे बाळा. एक काम करतेस का तू एक काम कर, तू आपल्यासाठी दोघींसाठी मस्त चहा बनवून आण, आपण एकत्रच पिऊया. तेव्हा लगेच आणायला जाते. इकडे मीरा आणि अंबिका त्या बखरीतले वर्ड्स वाचत असतात. मीरा आणि अंबिका ती स्टोरी वाचायला जातात, पण ती संस्कृतमध्ये असते. तेव्हा मीरा बोलते की ताई, आपल्याला बाबांनी लहान असताना संस्कृत शिकवलं होतं ना. तेव्हा मीरा बोलते की मी वाचायचा प्रयत्न करते, आपण अर्थ लावू. तेव्हा मीरा संस्कृतमध्ये वाचायचा प्रयत्न करते. तेव्हा त्यांना तिथे एक संस्कृतमध्ये चेटकिनीला काय बोलतात तो शब्द सुचतो. तेव्हा अंबिका विचारते की त्याचा अर्थ काय. तेव्हा मीरा बोलते की चेटकीन. तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे ही गोष्ट तीच आहे जी अथर्वनी सांगितली आहे. तेव्हा मीरा बोलते की असू शकते, मी पुढचं वाचते. तेव्हा मीरा वाचते पुढचं. तेव्हा त्यांना दक्षिण भैरवीच्या देवळात काहीतरी रहस्य लपलंय ही गोष्ट त्या क्लूवरनं कळते. तेव्हा मीरा बोलते की ताई, चेटकिनीचं रहस्य दक्षिण भैरवाच्या मंदिरात नक्कीच भेटेल.
मीरा आणि अंबिका खूप खुश होतात. इकडे मंजिरी अनन्या गेल्यावर आयकॉन मॅगझिनवाल्यांना फोन लावते आणि बोलते की आता मी जे काही सांगेल तुम्ही मध्ये काही बोलू नका, तुम्हाला 5 लाख कॅश मिळेल. आता मी जशी सांगेल, आज जो इंटरव्ह्यू झाला आहे तो लवकरात लवकर व्हायरल करा आणि त्यात काय दाखवायचे जे मी सांगेल ते दाखवा. तेव्हा मंजिरी फोन ठेवते आणि बोलते की मीरा, अंबिका, तुम्ही माझ्या गोळ्यात येऊन खेळ खेळतायत ना, आता काय खेळायचं आहे ना ते मी तुम्हाला बाहेर दाखवते. आणि असाच इथे एपिसोड संपतो आहे. चला तर मग उद्याच्या एपिसोडची उत्सुकता लागली ना तुम्हाला, अशाच नवनवीन एपिसोड्स अँड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.